नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खरं म्हणलं तर ही बातमी नाही तर आज 30 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या किल्लारी भूकंपाविषयी माहिती आम्ही आज आमच्या सर्व प्रेक्षकांना देत आहोत। 30 सप्टेंबर 1993 रोजी महाराष्ट्रातल्या किल्लारी येथे जबरदस्त भूकंप झाला आणि या भूकंपामुळे अनेक गावे जमीनदोस्त झाली। हा भूकंप नेमका कसा होता, त्यामध्ये किती जणांची जीवितहानी झाली, हा सर्व प्रसंग आजच्या या विशेष कार्यक्रमातून आम्ही तुम्हाला सादर करणार आहोत। तारीख 29 सप्टेंबर 1993, अनंत चतुर्दशीचा दिवस। हा दिवस कोणीच विसरणार नाही। या दिवशी घडलेल्या घटनेने लातूर किल्लारी संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या दिवशी अनंत चतुर्दशी असल्याने सगळीकडे गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या। भूकंपाचे केंद्र होते लातूर येथील किल्लारी, पण 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याने याचे धक्के शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना बसले। धक्के एवढे तीव्र होते की यात जवळपास 8,000 माणसे मृत्युमुखी पडली, 16,000 जनावरे दगावली, तर अंदाजे 20,000च्या आसपास अनेक माणसे जखमी झाली। या कटू प्रसंगाला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्याच्या कटू आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत। किल्लारी भूकंप, ज्याची आठवण आजही आपल्या सर्वांना हादरवून सोडते। 1993 सालच्या 30 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार पहाटे 3:56 लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात एक भूकंप झाला। त्याला लातूरचा भूकंप म्हटले जाते। या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस 70 किलोमीटर अंतरावर होते। रिश्टर स्केलवर 6.4 इतकी तीव्रता मोजल्या गेलेल्या या भूकंपात अंदाजे 7,928 माणसे मृत्युमुखी पडले। 15,884 जनावरांचाही यात मृत्यू झाला, तर सुमारे 16,000 लोक जखमी झाले। 52 गावातील 30,000 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली, तर 13 जिल्ह्यातल्या 2,11,000 घरांना तडे गेले। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला। या दोन्ही तालुक्यातील एकूण 52 गावे उद्ध्वस्त झाली। 30 सप्टेंबर 1993 ची रात्र आज ऐन 20-30 असणाऱ्यांना कदाचित आठवत नसेल, पण ती आजही अखंड महाराष्ट्राच्या मनात कुठेतरी भीतीचं गच्च आवरण घेऊन दडून बसली आहे। जवळपास 10,000 लोकांना एकाच वेळी आपल्या कुशीत घेणारी किल्लारीची धरती आज शांत निश्चित पडून आहे। 30 वर्षापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेची साक्ष द्यायलाच हयात असावी अशी अनेक घरं आपल्या शेवटच्या घटका मोजत तिथे उभी आहेत। तिथल्या शाळा गेल्या अनेक काळापासून कुठल्याही विद्यार्थ्यांविना आपल्या अवशेषांची दखल घ्यायला लावत आहेत। जे 30 वर्षापूर्वी झालं ते आज किंवा पुढे कधीही होऊ शकतं का, हा प्रश्न मात्र सातत्याने गेली 25 वर्ष पाठपुरावा करतोय। हे सत्य नाकारता येत नाही। 30 सप्टेंबर 1993 ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही। गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता। सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावे भूकंपाने हादरून गेली। हजारो लोक झोपेतच गाढले गेले। ढिगाऱ्यात अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार, ही सगळी चिन्हे हाहाकारांची विदारता काळीच पिळवटून टाकत होती। त्या दिवशी पत्रकार म्हणून हजर असलेल्यांपैकी बरेच लोक जवळपास याच शब्दात आपला अनुभव सांगतात। त्या रात्री काही तासात लातूर उस्मानाबादच्या गावागावात स्मशाना इतकी अवकाळा पसरली। जिकडे तिकडे मृतदेह पडलेली होती। क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी अख्ख्या महाराष्ट्राला कळल्यावर हल्लकल्लोळ झाला, कारण पाणशेतच्या पुरानंतर महाराष्ट्रावर एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती पहिल्यांदाच कोसळली होती। या भूकंपातून लातूर उस्मानाबादकर सावरून ही बरीच वर्ष झाली असतील। भूकंपाने त्यांच्या मनावर केलेली जखम मात्र बरी झालेली नाही।
त्या दिवशी न जाणे किती हात मदत कार्यात काम करत होते. देशातल्या कुठल्या कुठल्या भागातून तात्काळ मदत येत होती. काही काळानंतर लष्करानं सगळ्या परिस्थितीचा ताबा घेतला आणि बचाव कार्याला थोडा वेग आला. या भूकंपाच्या पूर्वीपर्यंत महाराष्ट्रातला भूकंप प्रवण भाग म्हणून कोयना खोऱ्याचा भाग विचारात घेतला जात असे. तिथे छोटे मोठे अनेक धक्के बसत असत. मात्र भूकंपाचा इथला केंद्रबिंदू पुढे लातूर, उस्मानाबाद सारख्या ठिकाणी सरकेल असं कुणाच्याही ध्यानीमनी चुकूनही नव्हतं. या भूकंपाचा झटका जवळपास 52 गावांना बसला होता. दुःख, हताशा, निराशा यांनी भरलेलं वातावरण सगळीकडे होतं. प्रत्येक घरातलं कुणी ना कुणी गेलेलं होतं. काही घरातली 10, 12, 14 माणसे गेलेली होती. जे वाचले होते त्यांच्या डोळ्यातही हा मसनवाटा पाहायला मी कशाला मागे उरलो असा आक्रोश स्पष्ट दिसत होता. किल्लारी, सास्तूरच नव्हे तर मंगरूळ, पेठ, सांगवी, होळी, तळणी, कवठा, एकोंडी, रांजगाव, चिंचोळी, सालगाव अशा आजूबाजूच्या सगळ्याच गावात हे दृश्य पाहायला मिळत होतं. केवळ गावांचं नाव वेगळं, एरवी भूकंपाचा उत्पात सगळीकडे सारखाच होता. लातूर, उस्मानाबादच्या या भूकंपाने नेमके किती बळी घेतले याचा आकडा आजही वेगवेगळा सांगितला जातो. महाराष्ट्र सरकारच्या लातूर जिल्ह्याच्या वेबसाईटवर मृतांचा आकडा 7,928 इतका आहे, तर काही जण या भूकंपात 10,000हून अधिक मृत्युमुखी पडले असा दावा करतात. मीडियाने सुद्धा त्या काळातही एक पाऊल पुढे राहण्याच्या नादात काही ठिकाणी 50,000चा आकडा सांगितल्याची नोंद आहे. पण आकडेवारीपेक्षा मात्र तिथला आक्रोश आणि त्यांचा प्रभाव मात्र अजूनही भयान आणि क्लेशकारी होता. तो अनुभव आज मृतांचा आकडा कितीही मोठा पाहिला तरी समजून घेता येत नाही. या भूकंपात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यात एक कुलकर्णीचं पण घर होतं. लिंबोली गावातल्या नंदकुमार कुलकर्णी यांनी त्या रात्री आपल्या घरातले 12 सदस्य गमावले. आज त्या भूकंपग्रस्त जागेवर तिथल्या ग्रामपंचायतीने मोठा रोपवन उभारलंय. अनेक जण तिथे कुठल्या न कुठल्या झाडाखाली आज आपापल्या जवळच्या व्यक्तींची आठवण काढत बसताना दिसतात. त्या रात्री फक्त हाहाकार होता हे सत्य आहे, पण त्यातही काही चमत्कारिकरित्या बचावलेली माणसेही आहेत. हे आज सांगूनही न पटण्यासारखं आहे. त्या रात्री एक बाप आपल्या 18 महिन्यांच्या तान्ह्या मुलीसाठी हृदय पिळवटून टाकेल इतक्या आक्रोशात रडत होता. एका लष्करी वेशातल्या अधिकाऱ्याला, सुमित बक्षी यांना ते पाहवलं नाही आणि त्यांनी स्वतःच भुयार खोदून त्या मुलीचा शोध सुरू केला. जवळपास 7 फूट खाली खोदल्यानंतर एका पलंगाखाली ती मुलगी सुखरूप सापडली. तब्बल 5 दिवस या सगळ्यात गेले आणि ती मुलगी कशी काय जिवंत राहिली हे कोडच बनलं. म्हणूनच तिला नाव दिलं गेलं मिरॅकल बेबी. ही 26 वर्षाची मिरॅकल बेबी प्रिया जवळगे आज तिथल्याच एका गावात शाळेत मुलांना शिकवण्याचं काम करते. तिच्या जन्मानंतर अनेक लोकांनी तिला दत्तक घेण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन कुटुंबानं 11 लाख दिले तर श्रीलंकन कुटुंबाने तिच्या इतकं सोनंही दिलं, पण ती आपल्या गरीब आई बापाकडेच निश्चित राहिली. पुढे जेव्हा शरद पवारांना समजलं तेव्हा त्यांनी तिच्या आई वडिलांचा सत्कारही केला. प्रचंड हानी झाली, प्रचंड हाहाकार झाला, तरी काही जण मात्र तिथेच आपली जुनी पुराणी घरं सारखी करून पुन्हा राहिले. सास्तूर मधले काकासाहेब पाटील हे त्यातलेच एक नाव. सास्तूर मधल्या 600 बळींपैकी काही काकासाहेबांच्या घरातलेही होते. मात्र तरीही पुन्हा आपली गढी सारखी करून आजपर्यंत काकासाहेब त्यात राहतात. सोबत काही गाडी, काही कुत्रे आहेत. मात्र आताही त्या रात्रीच्या भयान आठवणी आहेत हे ते खेदानं नमूद करतात. त्या रात्रीची घटना बघितली तर माणसांचं निसर्गापुढचं अस्तित्व नगण्य ठरतं. आपण किती खुजे आहोत याची जाणीव होते. हे सगळं एक क्षण मागे टाकताही येतं. पुढे प्रगती करून या सगळ्यांसारख्या गोष्टींसाठी उपाययोजना करता येतात, पण झालेली हानी काही परत उभी करता येत नाही. भूकंपाच्या या अनेक वर्षानंतर किल्लारी बरंच बदललं आहे. त्यात अनेक सुधारणा झाल्यात. मात्र अजूनही काही मूलभूत सुधारणांसाठी आजही तिथे प्रतीक्षा करावी लागत आहे.
जगातल्या काही मोठ्या पुनर्वसनांपैकी एक असणाऱ्या या गावात आजही रस्ते नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. पुनर्वसनानंतर वसलेलं गाव आणि शेतीची जमीन यात बरंच अंतर पडलंय. तिथं आता शेती करावी असं काहीही उरलेलं नाही. रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांशिवाय असे अनेक प्रश्न ती गाव आजही जमेल तशी सोडवत आहे. लातूर, किल्लारीसह उस्मानाबादच्या अनेक गावांना हे धक्के जाणवले, त्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले. दरम्यान या सर्वांचा इफेक्ट आपल्या सोलापूर जिल्ह्यात देखील बसला. सोलापूर जिल्ह्यात देखील अनेक गावांना आणि विशेषतः शहरात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आणि किल्लारीमधील जे मृत आहेत त्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळावे यासाठी सोलापूर शहर हे सोयीचं ठिकाण होतं. किल्लारी लातूरपासून जवळच असलेल्या आपल्या सोलापूर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अनेक मृतदेह या ठिकाणी आणले होते. शिवाय अनेक जखमींवर उपचार देखील झाले. त्यावेळेस सोलापूरचे महापौर होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनोहर सपाटे. मनोहर सपाटे हे देखील महापौर असल्यामुळं तातडीने ते भूकंपाची जेव्हा त्यांना माहिती मिळाली त्यावेळी सोलापुरातील अनेक मदतीचा ओघ घेऊन आपले मनोहर सपाटे हे किल्लारी, लातूर आणि उस्मानाबाद ज्या ज्या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले होते, ज्या ज्या ठिकाणी जीवितहानी झाली होती त्या ठिकाणी पोहोचलेले पहिले महापौर ठरले. एकीकडं शरद पवार हे राज्यातून सूत्रे हलवत होते तर दुसरीकडं सोलापूर शहरात देखील मनोहर सपाटे हे महापौर म्हणून मदतीचा ओघ तातडीने नेणारे ते महापौर म्हणून प्रसिद्धीस आलेले आहेत. या भूकंपावेळी भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे महाकाय काम तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोठ्या हिमतीने आणि धीराने पूर्ण केले. त्यावेळी शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मंत्रालयास मुंबईहून सोलापूरला हलवण्याचे धाडसी काम शरद पवार यांनी केले. जेव्हा भूकंप झाल्याची माहिती आणि त्याचा केंद्रबिंदू किल्लारी असल्याचे समजताच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे तातडीनं किल्लारीत दाखल झाले आणि त्यांनी सर्व परिसराचा आढावा घेतला होता. मिळालेल्या माहितीपेक्षा जास्त जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे ही बाब जेव्हा मुख्यमंत्री शरद पवार यांना कळाली तेव्हा पवार यांनी संपूर्ण मंत्रालयास मुंबईहून सोलापूरला आणलं होतं. तर अशा या भयानक किल्लारीच्या भूकंपाला आज 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. या भूकंपामध्ये जे जे मृत झाले आहेत त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि असा हा भूकंप पुन्हा होऊ नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. कॅमेरामॅन जुनेद शेख सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.